वाढत्या पावसाचं प्रमाण लक्षात घेत बदलापूर शहरातली पूर परिस्थिती नाकारता येत नाहीये. उल्हास नदीची परिस्थिती काय आहे आपण बघितली. धोक्याची पातळी सकाळीच उल्हास नदीने ओलांडलेली आहे. आता प्रशासन सज्ज झालेलं आहे. नुकतेच तहसीलदार, एसीपी, मुख्याधिकारी आणि महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षा यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. जर पूर परिस्थिती शहरात विविध ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे आणि सुरुवात सुद्धा त्या पद्धतीने झालेली आहे. प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे आपण आपल्यासोबत नगराध्यक्ष मॅडम असतील. तुम्ही गेल्या 4-5 दिवसांपासून खरं तर आम्ही पाहतोय उपनगराध्यक्ष तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताय, पाहणी करताय. खरं तर सत्तेत आल्यानंतर पहिल्याच हा पाऊस आणि सगळी आखणी तुमच्या माध्यमातून सुरू आहे. काय एकंदरीत सध्या परिस्थिती, पूर परिस्थिती, जर पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं कसं सज्ज आहे प्रशासन आपलं? आता पूर परिस्थिती निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण काय 17.5 मीटरची जी हे आहे पूर पातळी ती वाढलेली आहे, 18 मीटरपर्यंत गेलेली आहे. तरी पण अजून पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे, आपत्कालीन व्यवस्थापनामुळे, अग्निशमन दलामुळे आपली परिस्थिती अजून सुद्धा आटोक्यात आहे. आणि जर असं घडलं की नाही पाऊस थांबला आणि नंतर हाय टाईडमुळे जर जास्त फटाफट पाणी वाढलं तर त्या अनुषंगाने सुद्धा सखल भागातील लोकांना शिफ्ट करण्याचं काम तर चालू झालेलंच आहे. ज्या ज्या सोसायट्यांमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला लोक घरांमध्ये राहत आहेत त्या ग्राउंड फ्लोअरची लोक वरच्या मजल्यांवर शिफ्ट झालेली आहेत. मी सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर जिथे जिथे आवश्यक आहेत की जिथे निवारा केंद्र आपण अशा पूरपरिस्थितीतल्या लोकांसाठी ठेवलेले आहेत, नागरिकांसाठी, त्या ठिकाणी आपण खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा वेळेत पोहोचवत आहोत. म्हणजे आपलं प्रशासन एकदम सज्ज आहे. जर अतिपूर परिस्थिती निर्माण झाली तर त्या अनुषंगाने सुद्धा प्रशासन सज्ज आहे. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा सुद्धा म्हणजे डॉक्टर्स असो, औषधांची व्यवस्था असो, या सगळ्या गोष्टी सुद्धा सज्ज आहेत. सगळं आत्ताच तहसीलदार साहेब आले होते आणि त्यांनी आमची सगळ्यांची मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये HOD, मुख्याधिकारी, सर्व MSCB डिपार्टमेंट, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, पोलीस यंत्रणा, ACP सर, वरिष्ठ PI, त्याचबरोबर ग्रामीणचे वरिष्ठ PI, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी आणि आमच्या दुबई हॉस्पिटलचे अधिकारी, असे सगळ्या प्रकारचे यंत्रणा इथे बोलवली होती. आमच्या उपनगराध्यक्ष मॅडम मुख्यपणे त्याच्यासाठी उपस्थित राहिल्या आणि आमची सगळ्यांची भरीव अशी चर्चा झाली. नियोजन सभापती, बांधकाम सभापती सुद्धा इथे उपस्थित होते. आणि काय काय उपाययोजना करायची गरज आहे, काय काय ऑलरेडी सेट करून ठेवलेला आहे, या सगळ्यांचा आढावा तहसीलदार साहेबांनी आमच्याकडून घेतला. त्याचबरोबर पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत काय उपाय यंत्रणा तुमच्याकडे आहेत, त्या अनुषंगाने आरोग्य अधिकारी आमच्या श्रेया शिरवटकर मॅडम आहेत, यांनी सुद्धा माहिती दिलेली की आम्ही ब्लिचिंग पावडर असो, सॅनिटायझेशन असो, या सगळ्या गोष्टी वेळेत तिथे वापर करून स्वच्छता सुद्धा आम्ही योग्य प्रकारे करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात शहरात आता काय परिस्थिती, कुठे काय पाणी भरले पूर्व पश्चिम परिसरात? आता जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण होते, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिले सकाळी सोनिवली येथील जी स्वाभिमान चाळ आहे त्या स्वाभिमान चाळमधल्या सगळ्या नागरिकांना आम्ही BSUPच्या इमारतींमध्ये स्थलांतरित केलेलं आहे. कारण काय ती चाळ एकदमच नदीला लागूनच चाळ आहे, अशी परिस्थिती आहे. आणि तिथले स्थानिक नगरसेवक बंटी मस्कर आणि मोहन चतुरे साहेब, हेमांगी मस्कर मॅडम यांच्या प्रयत्नाने त्यांना एक तिथे सुविधा मिळाली की कॉन्क्रीटचा रस्ता त्यांच्या दारापर्यंत गेला होता आणि त्यांना तिथून बाहेर पडायला त्या गोष्टीची सुविधा खूप मिळाली, जेणेकरून त्यांना फटाफट तिथून बाहेरही पडता आलं. त्याचबरोबर हेंद्रेपाडा विभागामध्ये जिथे जिथे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे, जिथे जुन्या बिल्डिंग्स आहेत, ज्या पूर्वी ग्राउंड फ्लोअर प्लस अशा बिल्डिंगी आहेत, अशा ठिकाणचे ग्राउंड फ्लोअरचे सगळे नागरिक स्थलांतरित झालेले आहेत. त्यांची जेवणाची, खाण्यापिण्याची सोय सुद्धा त्यांनी सोसायटीवाल्यांनीच हाती घेतलेली आहे. ते म्हणाले मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही बघतो म्हणून, जे वर राहणारे आहेत त्यांनी. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पाणी भरतंय तिथे तिथे सगळीकडे त्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि नागरिकांना सुविधा सुद्धा पुरवल्या जात आहेत. काही ठिकाणी असं झालेलं आहे की प्रशासकीय काळामध्ये गटार व्यवस्था झालेली आहेत आणि त्यांचं
व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळे कात्रप परिसरामध्ये काही ठिकाणी वॉटर लॉकिंग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. तर मागील 3 दिवसापासून स्थानिक नगरसेवक तिथे स्वतः उभं राहून जिथे जिथे गरज लागेल तिथे जेसीपी लावून गटार ओपन करून डायरेक्ट पाणी कसं जाईल त्याच्या नाल्यामध्ये ह्या प्रकारचं नियोजन ते करत आहेत. म्हणजे आता आम्ही सगळ्यांना आदेश असे दिलेत की जिथे जिथे वॉटर लॉकिंग होतंय तिथे तिथे आपण काही विचार न करता जेसीपी मागवा आणि डायरेक्ट ते फोडून तिथून पाणी पुढे कसं पास होईल, लोकांच्या घरात पाणी कसं नाही शिरणार याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा असं आम्ही नगरसेवकांना सगळ्यांना आदेश दिलेले. त्या अनुषंगाने सर्वजण तिथे काम करतायत. पूर्ण एचओडी म्हणजे आज ऑफिसमध्ये आत्ता आम्ही ऑफिसमध्ये तुम्हाला ह्याच्यासाठी दिसतोय की तहसीलदार साहेब आले होते आढावा घेण्यासाठी म्हणून आम्ही आहोत, नाही तर कोणीच ऑफिसमध्ये बसलं नाहीये. सगळे अधिकाऱ्यांपासून एचओडींपासून सर्वजण फील्डवर आहेत. प्रत्येकाने एक 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 एरियाची जिम्मेदारी घेतलेली आणि तिथे काम करत आहेत. अर्थात तुम्हाला तर मग फोन आलेला, पाणी भरलेलं आहे, काय परिस्थिती आणि कसं सज्ज आहे प्रशासन? मुख्यतः जो डी अड्डाचा माझं जसं बोलणं झालं तर रस्त्यावरून जे पाणी वाहते ते कालपासून पाणी वाहतंय, पण त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी ही अद्याप झालेली नाहीये. आणि काही ठिकाणी जिथे सोसायटीजमध्ये पाणी वगैरे जमायचं जर आहे वाटतंय तर तिकडे जे स्थानिक नगरसेवक आहेत ते सगळे ऑन फील्ड आहेत. आपल्या प्रशासनाकडून तिथे जेसीबी वगैरे सगळं आपण पाठवतोय आणि मी म्हणेन अद्याप सिच्युएशन ही टोटली अंडर कंट्रोल आहे. कोणीही पॅनिक व्हायची गरज नाही आहे. किंवा नदी स्पेशली बदलापूरकरांना खरंच ही विनंती असेल की तुम्ही पर्यटकचा स्थळ म्हणून त्या नदीच्या इथे पाणी बघायला किंवा धबधब्यांच्या ठिकाणी बारवी डॅमच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका. स्वतःच्या जीवाची संरक्षण हे तुम्हाला स्वतःला करायचं आहे आणि कुठेतरी तुम्ही ही छोटी का होईना प्रशासनाला तुम्ही एक मदत करू शकता. बाकीच्या आपत्कालीन ह्याच्यासाठी प्रशासन अतिशय सुसज्ज आहे आणि त्या प्रभागातले नगरसेवक हे ऑन फील्ड सगळे नगरसेवक आहेत. ते त्या हिशोबाने आपली सिच्युएशन व्यवस्थित हँडल करतायत आणि काही ठिकाणी जिथे पाणी आहे तर तिकडे निचरा पाण्याचा कसा होईल यासाठी ते आतूनच प्रयत्न करत आहेत. अर्थात आणि लगेचच हे प्रयत्न केले जातात कारण की आपण स्वतः शहराची परिस्थिती बघतोय. तात्काळ उपाययोजना व्हावी यासाठी प्रशासन सज्ज असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पॅनिक होऊ नका, जरी पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी सुद्धा नगर परिषद प्रशासन असू द्यात, पोलीस प्रशासन, फायर प्रशासन सगळं सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.